आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेला तयारीला सुरुवात केली आहे आणि ही अभ्यासाची सुरुवात करत असताना आपल्यापैकी प्रत्येक जणांना इन्क्लुडिंग मला सुद्धा की सांगितलं जात होतं की आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करताय तर आपण स्टेट बोर्डची पुस्तकं ही न चुकता वाचली पाहिजे आणि न चुकता वाचली पाहिजे हे सांगत असताना आपल्याला पाचवी असेल 6वी असेल पासून तर 12वीपर्यंतची सर्व स्टेट बोर्ड आपल्यासमोर ठेवली जातात आणि आपण ते न विचार करता वाचायला सुरुवात करून टाकतो. हा आत्तापर्यंतचा एक मोठा प्रमाणात दिसून आलेली बाब आहे. पण आपल्याला यापैकी कोणीही आपल्याला सांगत नाही की ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये स्टेट बोर्ड वाचत असताना नेमकं कोणता विषय कुठून वाचायचा आणि कोणत्या इत्तेपासून वाचायचा हे आपल्याला कोणीही सांगत नाही. आणि हाच मुद्दा आपण समोर ठेवला आहे आणि आजचा आपला विषय आहे सरसकट 6वी ते 12वी स्टेट बोर्ड वाचू नका. हा आपण विषय ठेवला आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा लागू होतो. मग आता ह्यामध्ये मी डॉक्टर गणेश शिंदे करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ जे स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आहे, जे अतिशय नवीन आहेत, जे काही काळापासून अभ्यास करत आहे आणि जे काही जुने विद्यार्थी असेल यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा असणार आहे. यामध्ये बघा आपण सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय की आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये प्रत्येकजण काय सांगतो स्टेट बोर्ड वाचा. पण हे वाचत असताना आपल्याला कोणीही सांगत नाही की आपल्याला काय वाचायचं आहे, कोणत्या परीक्षेला किती वेटेज द्यायचं आहे आणि का वाचायचं आहे. यापैकी आपल्याला कोणीही या संदर्भामध्ये सांगत नाही की कोणता विषय वाचायचा आहे, कोणत्या इत्तेपासून वाचायचा आहे, हे आपल्याला कोणी सांगत नाही. आपण फक्त 6वी ते 12वी सरसकट वाचायला सुरुवात करतो आणि आपली या ठिकाणी काय होते गफलत होताना दिसून येते आणि नंतर आपल्याला समजतं बऱ्याचशा कालावधीनंतर की आपण हा जो वेळ दिला आहे हा वेळ आपला बऱ्यापैकी गेलेला आहे, तो वाया गेला. आपला जो फुल प्रूफ वेळ होता त्याचा आपण युटिलायझेशन चांगलं करू शकत होतो तो झाला नाही आहे. पण आता हाच वेळ आपल्याला युटिलाइज चांगल्या पद्धतीने करायचा आहे तर प्रत्येकजण हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कारण की आपण अभ्यासाला सुरुवात करतोय आणि अभ्यासाला सुरुवात करत असताना मुख्यतः ह्या गोष्टी आपल्यासमोर येतात. आणि आपण जी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचतो आणि ती कोणतेही पुस्तक का वाचतो, त्याचा मागचा उद्देश काय असतो की आपल्याला यश मिळवणं. यशाकरिता आपण हे सगळे पुस्तकं जे मार्केटमध्ये सांगितलं जातं की आपल्याला समजतं किंवा आपल्यापेक्षा सिनियर असेल ज्याला स्पर्धा परीक्षा गंध आहे जो सांगतो त्यानुसार आपण हे सगळे पुस्तकं वाचायला घेतो आणि याचा मागचा उद्देश काय होतो आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळावं. हा त्यामागचा मुख्य उद्देश हा या ठिकाणी असतो. पण मुळामध्ये हे करत असताना आपण याचा मुख्य हेतू काय आहे, यासाठी आपण वाचतोय का हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की यातनं आपल्याला मानसिक समाधान मिळतं. हा आपला सगळ्यात महत्त्वाची बाब असते की आपण स्टेट बोर्डची पुस्तकं वाचतोय 6वी ते 12वी समजो अगर न समजो, पण आपलं मानसिक समाधान होतं की मी स्टेट बोर्ड वाचलेलं आहे. या आधारावरती आपलं हे सगळ्या गोष्टी चालतात. त्यामुळे समाधान मिळणं यासाठी स्टेट बोर्ड वाचायचं आहे का, अजिबात नाही. या स्टेट बोर्डमधनं आपल्याला परीक्षे उपयोगी किती प्रश्न विचारले जातात, किती प्रश्न कव्हर होतात आणि कशा पद्धतीने कव्हर होतात ते समजून घेण्यासाठी आपल्याला स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. समाधानासाठी आहे का, नाही. फक्त मानसिकता बदलण्यासाठी आहे का, सकारात्मक मानसिकता यावी यासाठी आपण स्टेट बोर्ड वाचतोय का, अजिबात नाही. आपल्याला पॉझिटिव्हनेस हवा आहे पण स्टेट बोर्डमधलं एक्झॅक्ट काय वाचलं पाहिजे, स्मार्ट वर्क जे म्हणलं जातं ते काय आहे हे समजणं गरजेचं. त्यातनं आपली मानसिकता सकारात्मक होणं गरजेचं आहे. फक्त आपण मानसिकता सकारात्मक करून चालणार आहे का, नाही. आणि आपली शाळेमध्ये असलेली जी भीती होती शाळेमधले हे पुस्तक वाचले म्हणजे आपलं चालू होईल, पण आपण स्पर्धा परीक्षेमध्ये आल्यानंतर आपल्याला जबाबदारीची पदं ही आपल्याकडे येणार असतात आणि यामध्ये जी मानसिकता आपल्याला हवी आहे ती आपल्याला पदवीच्या लेवलची हवी आहे. 12वीच्या पुढे पदवीच्या बरोबरची ही आपली काय असावी, मानसिकता असावी. जबाबदारी पेलण्याची क्षमता ही असावी, ना की शालेय स्तरावरच्या परीक्षांना आपण या ठिकाणी सामोरे जात नाही आहोत. त्यामुळे आपण अभ्यास करत असताना ही शाळेतली भीती दूर करून जे वाचतो ती बाब या ठिकाणी उपयोगी होत नाही. यासाठी आपण स्टेट बोर्ड्स हे अजिबात वाचत नाही आहेत. आता स्टेट बोर्ड जे वाचतो आपण, स्टेट बोर्ड वाचायचं असेल तर आपल्याला सरसकट न वाचता त्यातले महत्त्वाचे जे विषय आहेत याच विषयांना हात लावायचा असतो. आणि त्यातले महत्त्वाचे विषय कोणते आहेत,
हे तुमच्यासमोर दिसतात. इतिहास आहे, भूगोल आहे, यामध्ये पर्यावरणसुद्धा आहे, यानंतर राज्यव्यवस्था आहे, अर्थशास्त्र आहे आणि विज्ञान आहे. या 5 विषयांचा समावेश आपल्या ह्या स्टेट बोर्डमधनं असणं गरजेचं आहे. आणि हे प्रत्येक 5 विषय म्हणजे आपण हे 5 विषय सरसकट वाचत असेल, या 5 विषयाव्यतिरिक्त सरसकट वाचत असेल, तर एकंदरीत लक्षात ठेवा की आपण सरसकट वाचत असेल तर आपण इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत सरसकटरित्या किती 20 ते 25 स्टेट बोर्डची पुस्तकं आपण एका दमामध्ये वाचत असतो. किती 20 ते 25 पुस्तकं एका दमात असतो आणि ह्या प्रत्येक पुस्तके सुमारे अंदाजे आपण सांगतोय की 100 पेजेस त्यामध्ये आहेत असं आपण समजलं, 100 पेजेस त्यामध्ये आहे समजलं, तर आपल्याला साधारणतः एक पुस्तक एक स्टेट बोर्ड वाचण्यासाठी किती लागतात? 4 ते 5 तास प्रत्येक स्टेट बोर्डचं कव्हर करण्यासाठी लागतात. प्रत्येक NCERT-नुसार स्टेट बोर्डनुसार त्याची टाईम मर्यादा वेगळी, पण आपण साधारणतः म्हणलं तर 4 ते 5 तास हे लागतील. आणि 4 ते 5 तास म्हणलं तर 100 ते 150 तास या स्टेट बोर्डचं पहिलं वाचन करण्यामध्ये आपल्याला जाणार आहे. ओके. त्यानंतर बघा हे स्टेट बोर्ड सगळं वाचण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे? सुमारे 1 महिना, कमीत कमी 1 महिना आपल्याला संपूर्ण स्टेट बोर्ड कव्हर करण्यासाठी लागतील. 150 तासापर्यंत 1 महिन्यामध्ये कव्हर होतील. आणि त्याची दुसरं वाचन आणि उजळणी हे केलं तर अजून 50 ते 60-70 तास त्यामध्ये इन्क्लुडेड होतील. म्हणजे काय, 200 ते 300 तासामध्ये आपण स्टेट बोर्डला हे देतो. किती देतोय आपण? 200 ते 300 तास आपण या स्टेट बोर्डला सरसकट वाचलं तर देतो. आणि हे 300 तास देतोय म्हणजे काय करतोय आपण? आपल्या स्पर्धा परीक्षेतल्या कालावधीतला अतिशय महत्त्वपूर्ण कालखंड, एवढा मोठा कालखंड हा आपण काय करतोय? अक्षरशः काय करतोय? वेस्ट घालवतोय. हे लक्षात घ्या. आपल्याला जेवढा काल देतोय त्याचा उपयोग सुद्धा माहीत असावा की याचा उपयोग किती होणार आहे आणि एवढा वेळ देण्याची गरज आहे का, हे सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे. जर आपल्याला ही बाब माहीत असेल तर आपलं हे 200 ते 300 तास जे आहेत, हे 200 ते 300 तास हे आपले 50 ते 100 तासामध्ये हे कन्वर्ट होऊन जातील. आणि बाकीचे 200 तास तुम्ही युटिलाइज करताल योग्य ते रेफरन्स वाचण्यासाठी. त्यामुळे स्टेट बोर्ड वाचत असताना हा जो डिफरन्स दिसतोय, हा डिफरन्स आपल्याला कमी करायचा आहे. हा सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे जी आपल्याला जो वेळ वाया जातो तो वाचवण्यासाठी. आणि सरसकट आपल्याला अजिबात वाचायचं नाही, म्हणजे 200-300 तास घालवायचे नाही आहे. कारण आपण जर इतिहास हा विषय वाचत असाल तर इतिहास वाचत असताना आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजे राज्यसेवा जी राजपत्रित आहे किंवा गट ब आणि क आहे, हे करत असताना इयत्ता 6वीचं प्राचीन भारत महत्त्वाचं आहे. त्यानंतर 7वी मध्ययुगीन भारत, मध्ययुग आहे, याला शिवपूर्व काळ असं हेडिंग आहे. हे आपल्याला स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. 8वीचं स्टेट बोर्ड तुम्ही वाचू नका, काही फरक पडत नाही. त्यानंतर तुम्हाला काय वाचायचं आहे? इयत्ता 11वी आणि 12वी स्टेट बोर्ड सगळ्यात महत्त्वाचे. यातनं सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न तुम्हाला MPSC मध्ये गट अ ब क परीक्षेमध्ये ॲज इट इज दिसून येतील. इवन सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला इथालचे प्रश्न स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे हे 4 पुस्तकं किती 1 2 3 4 स्टेट बोर्ड तुम्हाला कंपल्सरी वाचायचे. 4 स्टेट बोर्डच तुम्ही फॉलो करायचे, 6 वाचायचे नाहीत. ओके. त्यानंतर 8वीमध्ये काय येते? 8वीमध्ये आधुनिक भारत आहे, गरज नाही आहे, वाचू नका. त्याच्या नोट्स असतील मार्केट अवेलेबल, त्या बघा, त्या डिटेलमध्ये वाचायची गरज नाही आहे. स्वातंत्र्योत्तर भारत आहे, तो डिटेलमध्ये वाचायची गरज नाही, याच्या नोट्स अवेलेबल असतात, त्या तुम्ही रेफर करा. आणि 10वी वर्ल्ड हिस्ट्री आहे, हे तुम्हाला सध्या गरजेचं नाही आहे, सरळ सेवा किंवा पूर्व परीक्षेला कोणत्याही गरजेचं नाही आहे. त्यामुळे 10वीचं वर्ल्ड हिस्ट्री जगाचा इतिहास हा तुम्हाला वाचायची गरज नाही. हे तिन्ही तुम्हाला वाचायचे नाही आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर भूगोल हा महत्त्वाचा घटक आहे. भूगोला संदर्भामध्ये दोन थेरी आहेत. 2 थेरी म्हणजे काय? काहींच्या मते, काही जणांच्या मते भूगोला संदर्भामध्ये तुम्ही अभ्यास करत असताना
तुम्ही 6वी ते 12वी सरसकट वाचा, काही फरक पडत नाही. 6वी ते 12वी करत असताना 12वी 11वी 12वीला 4 स्टेट बोर्ड आहे, ते 4 स्टेट बोर्डची बुक रेफर करायची. टोटल तुम्हाला या ठिकाणी 8 स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत, ते तुम्ही वाचावी असं काही जण म्हणतात. काही जणांच्या मते जर विचार केला तर तुम्ही फक्त 11वी आणि 12वी यांची 4 स्टेट बोर्ड 4 पुस्तकं जी आहे स्टेट बोर्डची तेवढीच तुम्ही रेफर करा. 4 पुस्तक कोणती? भौतिक भूगोल आहे, राजकीय भूगोल आहे, या व्यतिरिक्त तिसरं सामाजिक भूगोल आहे आणि आर्थिक भूगोल आहे. असे 4 स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत. यातले सामाजिक आणि आर्थिक भूगोल जो आहे तो फक्त एकदा वाचायचा, त्याला रिवाइज करायची गरज नाही. फक्त 11वी 12वीची भौतिक आणि राजकीय जो भूगोल आहे भारताचा आणि भारताचा भूगोल आहे आणि एक भौतिक भूगोल आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी संदर्भात, तो तुम्ही रेफर करायचा, त्याला तुम्हाला रिवाइज करायचं आहे. यातनं तुम्हाला पूर्व परीक्षेला कोणत्याही परीक्षेला तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्डली प्रश्न इथनं तुम्हाला विचारले जातात. यानंतर बघा राज्य व्यवस्था आहे. भारतीय संविधान म्हणून एक पुस्तक आहे, कधी आवर कॉन्स्टिट्यूशन्स म्हणून 12वीचं पुस्तक आहे, हे आपल्याला वाचायचं आहे. संविधान म्हणजे 11वी आणि 12वी याची स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहे राज्यव्यवस्थेची ही बघायची आहेत. आणि ह्या आधीची जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत यांच्या संदर्भामध्ये आपल्याला बऱ्यापैकी काय नोट्स मार्केट उपलब्ध असतात, त्या बघितल्या तरी सफिशियंट. किंवा आपण लक्ष्मीकांत वाचतो, लक्ष्मीकांतसोबत ही 2 पुस्तक घेतली म्हणजे तुमचे सगळे प्रश्न इथं सॉल्व्ह होऊन जातील. तुम्हाला सोप्या पद्धतीने पुस्तकं समजायला सुरुवात होईल. यानंतर बघा यानंतर महत्त्वाचं आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय फॉलो करायची आहे? अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये आपण जे वाचणार आहोत ते म्हणजे मुख्यतः इयत्ता 9वी 10वी आणि 11वी या 11वी आणि 12वी या 4 वर्षाचे स्टेट बोर्डची पुस्तकं जी आहेत त्यांनाच फक्त आपण हात लावणार आहोत. 9वी 10वी 11वी 12वी या व्यतिरिक्त नाही. ह्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्त्वाचं असणारे 12वीचं स्टेट बोर्ड इकॉनॉमिक्समध्ये ते जास्त महत्त्वाचं आहे. पण बेसिक चांगलं करण्यासाठी 9वी ते 12वी स्टेट बोर्ड तुम्ही वाचू शकतात. कोणतं? 9वी ते 12वी, 9वी 10वी आणि 12वी 11वी 12वी ही पुस्तकं आपल्याला वाचायची. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावरती राज्यसेवेमध्ये MPSC मध्ये मुख्यतः प्रश्न येतात आणि जे स्ट्रेट फॉरवर्डली तुम्हाला प्रश्न सापडतील ते म्हणजे इयत्ता 8वी विज्ञानमधले, 9वी आणि 10वी मोर दॅन सफिशियंट आहे. या पलीकडे जाऊन तुम्ही पुस्तकं वाचायची गरज नाही स्टेट बोर्डची. याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं अर्धा वेळ हे 200 ते 300 तास तुम्ही देताय ते तुमचे वाचतील. आणि तुम्ही काय करणार आहे 50 ते 100 तासामध्ये तुमचा जो परीक्षेला उपयुक्त असा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही कव्हर करणार आहात आणि परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास यश हे मिळणार आहेत. करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा आपण स्टेट बोर्ड सिरीज चालवली आहे आणि ह्या स्टेट बोर्ड सिरीजचं सुद्धा उद्दिष्ट काय आहे? तुमचा कमीत कमी वेळ इथं लागावा हा मुख्य उद्देश आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला नोट्स हव्यात या नोट्स स्वरूपामध्ये तुम्हाला या सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार, जेणेकरून तुमचा हा जो वेळ 200-300 तास हा वेस्ट होऊ नये आणि तो युटिलाइज व्हावा. या अनुषंगाने स्टेट बोर्ड सिरीज ही करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. त्यामुळे ह्या स्टेट बोर्ड सिरीजचा सुद्धा तुम्हाला या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नक्की फायदा होईल. त्यामुळे संधी सोडायची नाही आहे, ते बघायचं आहे, वाचायचं आहे आणि आपला जो वेळ आहे स्टेट बोर्डच्या संदर्भातला तो वाचून आपल्या योग्य त्या रेफरन्ससाठी आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, चालेल. मग काही अडचण असेल, कोणताही कुशंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा किंवा खाली दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधा. थँक्यू.